धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक संबंध आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आरोप केले आहेत। आंबेजोगाईच्या ऊस गावात 88 एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर दोघांची नावे असल्याचं दमानिया म्हणाल्या आहेत। तर जमिनी एकत्र असणं हा वेगळा भाग गुन्ह्याशी संबंध वाटत नाही असं शिरसाट म्हणाले। जी जी जमीन आहे पूस या गावामध्ये अंबेजोगाई तालुक्यात आहे, त्याचे मी डिटेल्स सगळे टाकले होते, ज्याच्यात 88 एकर जमीन त्याचे मी डिजिटली सातबारा जे आपण डाउनलोड करू शकतो वेबसाईटवर ना, ते डिजिटली डाउनलोडेड सातबाऱ्यात सरळ सरळ दिसतंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड ह्या दोघांचीही नावं त्या सातबाऱ्यावर आहेत। याचा अर्थ की यांचे आर्थिक त्यांचं सख्य खूप जास्त आहे आणि याच्यावरनच लोकांना कळेल की हे काही वेगळे नाहीच आहेत। त्यांचं सगळंच म्हणजे कंपन्या एकत्र, त्यांचे जमिनी एकत्र, त्यांचे व्यवहार एकत्र, त्यांची दहशत एकत्र। त्यांनी काय दाखवलं मी ते काही पाहिलेलं नाहीये, परंतु जमीन एकत्र असणं वगैरे हा भाग वेगळा आहे, परंतु केलेल्या गुन्ह्याची आणि त्याचा काही संबंध असावा असं मला वाटत नाही। पोलीस तपास चालू आहे। काल स्वतः आम्ही जाऊन बीडला व्हिजिट केली, तिथं सर्व पाहिलं, परिस्थितीची जाणीव आम्हाला झालेली आहे। SP शी बोलणं झालेलं आहे। मला वाटतं गुन्हेगाराला आता सरकार पाठीशी घालणार नाही, 1-2 दिवसात हे आरोपी पकडले जाणार।